पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम। वसंतदादा बँकेचा 247 कोटींचा अपहार दडपण्यासाठीच बंडखोरी। भाजपने ईडी सीबीआयचा धाक दाखवून काँग्रेस फोडली, पृथ्वीराज पाटील। हजारो ठेवीदारांची घरे उद्ध्वस्त करणाऱ्या वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील 247 कोटी 75 लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण दडपण्यासाठीच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे। भाजपने ईडी सीबीआय या यंत्रणांचा धाक दाखवून काँग्रेस फोडली असा आरोप काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी आज केला। या घडामोडींबाबतचा सविस्तर अहवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पक्षाच्या वरिष्ठांनी सादर केल्याचे त्यांनी सांगितले। पृथ्वीराज पाटील म्हणाले, वसंतदादा बँक अपहार प्रकरणी बँकेच्या 27 माजी संचालक आणि मयत संचालकांचे 11 वारसदार, 2 अधिकारी अशा 40 जणांवर आरोपपत्र दाखल आहे। 101 मालमत्तांवर सरकारने टाच आणली होती। त्या मालमत्ता जप्तीचे आदेशही दिले होते। मात्र भाजपने ही फाईल कटकारस्थान करण्यासाठी राखून ठेवली होती। या चौकशीला फडणवीस सरकारने 2018 साली स्थगिती दिली। आता डाव साधून 2022 साली प्रकरणाची फेर चौकशी लावली। 4 वर्षे शांत झालेले चौकशीचे भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसवण्यात आले। 2021 ला फोडाफोडी करून राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर फडणवीसांनी ही फाईल पुन्हा ओपन केली। सांगली मतदारसंघासाठी षडयंत्राचा पार्ट 2 त्यावेळी सुरू झाला। ते म्हणाले, या प्रकरणात भाजपने बारकाईने कट शिजवला। ईडी, सीबीआय, जेल, लिलाव अशा धमक्या दिल्या गेल्या। माऊलींच्या बडव्यांना हाताशी धरलं। 5-6 बडवे भाजपकडून हाताळले गेले। युवा मंच कधी युवा मोर्चा झाला कळलेच नाही। बडव्यांनी बंडाची स्क्रिप्ट तयार केली। निवडणुकीची तयारी नसताना त्यांनी उमेदवारीसाठी दावा केला। विधान परिषदेचे सदस्यत्व नाकारले। हे का झाले? देवेंद्र फडणवीस यांच्या मिरजेतील निकटवर्तीयाने या बंडाचे डील केले। आता हे धर्मसंकट असल्याचे सांगून कृपया मतदारांची दिशाभूल करू नये। हे धर्मसंकट नसून भाजपचा कट आहे। बडव्यांनी काँग्रेस सोबत केलेली गद्दारी आहे, जी महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला करायला लावली, राष्ट्रवादीला करायला लावली। तेच सांगलीत घडले आहे। सांगलीकर ते सहन करणार नाहीत। ते म्हणाले, बहुजन समाज या चक्रव्यूहात अडकणार नाही, कारण आमदार सुधीर गाडगीळ यांनी मैदानातून काढलेला पळ हा वसंतदादा बँकेच्या आडून केलेला कट फसत असल्याने होता। फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून दबाव तंत्र वापरले आणि बडव्यांनी बंड उभे केले। डॉक्टर विश्वजित कदम यांना या बडव्यांचा डाव कळालेला आहे, म्हणूनच त्यांनी वहिनींना फितवणाऱ्यांची खैर नाही असा इशारा दिला आहे। पृथ्वीराज पाटील म्हणाले, वसंतदादा बँकेत अपहार 247 कोटी रुपयांचा झाला। 10,000हून अधिक कुटुंब उद्ध्वस्त झाली। ठेवीदारांच्या मुलाबाळांना उपाशी राहावं लागलं। मुलींच्या लग्नाला पैसे मिळाले नाहीत। मुलांची शिक्षण थांबली। ज्येष्ठ नागरिकांनाही औषधाला उपचाराला पैसे मिळाले नाहीत। लोकांना हे माहिती आहे। लोक शहाणे आहेत।